रामकृष्ण. अधर्माची अवधी तोडी, अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली पाणी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी. सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी. माऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील 12व्या क्रमांकाची ही ओवी मुद्दामून आज गुढीपाडव्याचं निमित्त आणि नैमित्तिक प्रवचनामध्ये या ओवीचं एक चिंतन करावं, या ओवीवरती चिंतन करावं म्हणून ही ओवी आपल्या समोर ठेवली आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांना या मराठी नववर्षाच्या, हिंदू नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, आभाळवर शुभेच्छा, भरगच्च शुभेच्छा. हे नूतन वर्ष आपणा सर्वांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भक्ती मार्गाला लागण्यासाठी सहाय्य ठरावं असं जावं अशी प्रार्थना करून आपल्या चिंतनाकडे वळूया. आज गुढीपाडवा आहे आणि या पाडव्याच्या निमित्ताने चिंतन करायचं म्हटलं तर आपल्या साधू संतांनी, संत महात्म्यांनी आपल्या वाङ्मयामध्ये जो तुम्हाला उपदेश केला त्याचाच मागोवा घेऊन काहीतरी चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून गुढीपाडव्याचं हे निमित्त आणि ज्या ओवीमध्ये गुढी हा शब्द आला अशी माऊलींची अत्यंत महत्वपूर्ण अशी ओवी मुद्दामून चिंतनासाठी निवडली. ओवी अशी आहे, अधर्माची अवधी तोडी, अधर्माची अवधी तोडी, दोषाची निफाणी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी. काय गोड अर्थ आहे महाराज. एक सांगू का, आता एक गुढीपाडवा काय आहे, तो कधी येतो, गुढीपाडव्याला काय केलं जातं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यावर मी वेळ जास्त घालणार नाही. मला माऊलींच्या ओवीचं चिंतन करणं त्यापेक्षा जास्त संयुक्तिक वाटते. तरी पण आपल्याला माहिती आहे, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. नवीन वर्षाचा प्रारंभ, नूतन वर्षाचा प्रारंभ, नाही का. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे, कालगणनेप्रमाणे आजपासून नवीन संवत्सर सुरू होतं, नवीन वर्ष सुरू होतं. याच्या मागे काही कथा आहेत. आता विस्तारानं कथा सांगणार नाही, पण अशी आख्यायिका आहे की आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली, विश्व निर्माण केलं, म्हणून त्याला गुढीपाडवा आजच्या दिवशी हा महत्वाचा हा पर्व काळ आहे, महत्वाचा मुहूर्त आहे. आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असं सांगितलं जातं. आणि सर्वात प्रचलित कथा तर ही आहे महाराज, तुमच्या आमच्या हृदयामध्ये स्थित असलेला जैसा हृदयामध्ये मी रामू असलेले भगवान रामचंद्र प्रभू 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला ज्या वेळेला वापस आले तो दिवस आजचा होता असं सांगितलं जातं. ज्या वेळेला राजा रामचंद्र प्रभू वनवासातून अयोध्येला वापस आले, काय आनंद असेल महाराज, नाही का. अहो, एखाद्या ट्रेनिंगसाठी आपला मुलगा, एखाद्या ट्रेनिंगसाठी आपला लाडका, एखाद्या ट्रेनिंगसाठी आपल्या गावातला आपला मित्र दिल्लीला गेला, 6 महिन्यांनी वापस आला, किती आनंद होतो महाराज, नाही का. किंवा दूर कुठेतरी दुसऱ्या गावी नोकरीसाठी आपला सखा, मित्र, भाऊ, मुलगा कोणीतरी गेला, जवळचा गेला महाराज, आणि 6 महिन्यांनी वापस आला, येतो आहे असं समजलं, किती तयारी करतो, त्याला काय आवडत असेल, त्यासाठी काय आणू अशी धावपळ होती की नाही. किंवा एखादा दूरचा पाहुणा जरी त्याने जर निरोप आला, फोन आला की आज संध्याकाळी तुमच्याकडे येतो, तर किती आवरसावर घरची आपण करतो, नाही का. अस्ताव्यस्त असलेले आपले कपडे आवरतो, सोफा नीट करतो, स्वच्छता करतो, घराची करतो की नाही, कारण पाहुणे येणार आहेत ना. मग इथे हा विश्वाचा देव, विश्वाचा जनिता, विश्वाचा बाप असलेला भगवान पांडुरंग परमात्मा
जर 14 वर्षानंतर आपल्या गावामध्ये येतो, अयोध्येमध्ये येतो, किती आनंद झाला असेल महाराज. त्यावेळेला गुढ्या उभारल्या गेल्या, तेव्हापासून गुढीपाडवा साजरा करतात असंही सांगितलं जातं. अर्थात गुढी म्हणजे काय? गुढी म्हणजे आनंदाचं प्रतीक. गुढी म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे महाराज. गुढी विजयाचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे, सुखाचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक आहे. जेव्हा आनंद होतो तेव्हा गुढी उभारल्या जाते. पूर्वीच्या काळी मुलगा झाला की तिकडे गुढी पाठवायचे. काय व्हायचं? मुलगा झाला, मुलगा माहेरी व्हायचा, सुनबाई माहेरी जायच्या, तिकडे मुलगा व्हायचा आणि मुलगा झाला की मग तिकडून इकडे सासरे गुढी पाठवल्या जायची. ते बँड वगैरे यायचा, गुढी मग ते द्यायचे. ते प्रथा पूर्वी होत्या, आता राहिल्या नाही त्या प्रथा. गोकुळामध्ये जेव्हा भगवान प्रगट झाले महाराज, काय झालं? सर्वत्र गुढ्या उभारल्या गेल्या. आपल्याला प्रमाण माहिती आहे, मी खोलात जाऊन खूप प्रमाणात सांगाल असं नाही, आपल्याला माहिती आहे. गुढी या तोरणे, गुढी या तोरणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदागरी. गुढिया तोरणे करती कथा. मी का सांगतोय? गुढी उभारण्याची जी प्रथा आहे, गुढी आनंदाच्या क्षणी उभारल्या जाते, असा त्यामागची आख्यायिका आहे, असा इतिहास आहे. हा झाला एक भाग. कशी उभारावी? वेळू बांबू घ्यायचा, त्याच्या उलटा तांब्या ठेवायचा, त्याला कडुनिंब बांधायचा, त्याला भरदरी वस्त्र लावायचं, त्याला साखरेची माळ घालायची वगैरे. सर्व विसंगतीचे लक्षण आहे, तेही आपल्याला माहिती आहे. तांब्या उलटा जनरली ठेवत नाहीत, अशुभ लक्षण म्हणतात. इथे तांब्या उलटा आहे आणि भरदरी साडी आहे. साडी हे भरदरी साडी किंवा भरदरी कापड हे आनंदाचं लक्षण आहे, शुभ लक्षण आहे, सौभाग्याचं लक्षण आहे. एकीकडे त्या ठिकाणी अशुभ आहे, दुसरीकडे शुभ आहे. एकीकडे कडुनिंब आहे, कडू आहे, दुसरीकडे साखरेची माळ गोड आहे. का हो, असं वाटत नाही का? नवीन वर्षाचं स्वागत करत असताना काही कडू गोष्टी निर्माण होतील, काही कडू प्रसंग येतील, काही गोड प्रसंग येतील, तरी सुद्धा आम्ही त्याचं स्वागत करू. काही शुभ प्रसंग येतील, काही अशुभ प्रसंग येतील, तरी सुद्धा आम्ही त्याचं स्वागत करू. असंही कदाचित त्यातून शिकवायचं असेल. काही का असेना गुढी उभारायची गुढी कुणी उभारली? वारकरी संप्रदायाचं या गुढी बाबतीत काय मत आहे एक सांगू तुम्हाला. 700-750 वर्षापूर्वी आमच्या माऊली ज्ञानोबारायांनीही गुढी हा शब्द वापरला. माऊली म्हणतात, हो, आनंदाची गुढी उभारायची आहे. या ओवीमध्ये तर आहेच आहे, पण माऊलींच्या एका अभंगामध्ये सुद्धा आहे. माऊली म्हणतात की आनंदाची गुढी मी पंढरपूरला नेईन. पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, माझे मनीची माझे जीवीची आवडी, माझी जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी. पंढरपुराला गुढी नेईल. अहो, गुढी नेईल हे बघा, गुढी याचा अर्थ ध्वज, गुढी याचा अर्थ पताकाही घेता येईल. आणि हे आनंदाचं, विजयाचं, सुखाचं प्रतीक आहे. आणि मग सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर गुढी उभारावी लागेल. आणि उभारलेली गुढी सुख प्राप्त करून घ्यायचं आहे तर मग सुखरूप असलेल्या परमात्म्याकडे न्यावी लागेल. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी. कारण सुखाची गुढी आहे ना, सुखाची गुढी उभारायची आहे ना, सुख मिळवायचं आहे ना, मग सुखराशी आहे कुठे? नाही का? मग तू अवघाची सुखरूप होशी, सुखरूप व्हायचं आहे ना. मग सुखरूप जर व्हायचं असेल तर सुखाच्या जवळ पोचावं लागेल. आणि मग सुखाच्या जवळ पोचण्यासाठी सुखरूप आहे दुसरा कोण? तुकोबरा विचारतात ना, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. सांगा ना, सांगा. माहिती आहे तुम्हाला जगतामध्ये सुखरूप कोण आहे? सांगा बरं.
अहो कोणीच नाही ना. हे जगत दुःखद आहे महाराज. या जगामध्ये सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. पर्वता एवढं दुःख आहे, सुख मात्र जवा एवढं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुखाची गुढी उभारायची, सुख प्राप्त करून घ्यायचं आहे. त्याला सुखरूप आहे कोण असं विचारल्यानंतर तुकोबाराय सांगतात, सुखरूप आहे साधुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. म्हणजे पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे, भगवंत सुखरूप आहे. म्हणून सुखरूप असलेल्या, सुखराशी असलेल्या, सुखरूप असलेल्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी विजयाची, सौख्याची, आनंदाची गुढी उभारावी आणि ती त्याच्या गावी घेऊन जावी. कशासाठी? कारण भक्त आणि देवाची गुढी आहे महाराज. अनेक अर्थाने आपल्याला विचार करता येईल. तेव्हा माऊली ज्ञानोबाराय सुद्धा गुढी उभारतात. आणि आपल्याला सर्वश्रुत असलेलं एक प्रमाण माहिती आहे. श्री संत श्रेष्ठ चोखोबारायांचं प्रमाण आहे. बरं, चोखोबाराय म्हणतात गुढी उभारा, पण कशासाठी? काय करायचं गुढी उभारून? ही विजय पताका घेऊन काय करायचं? वाट ही चालावी पंढरीची, वाट ही चालावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, वाट ही चालावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. पंढरीची वाट चालावी, टाळी वाजवावी, भगवंताचं नामस्मरण करावं आणि भगवंताच्या नामस्मरणानं प्राप्त झालेल्या सुखाची गुढी उभारावी. संत वाङ्मयामध्ये अशा गुढीचा अशा प्रकारे विचार केला गेल्यानंतर माऊली ज्ञानोबारायांनी आणखी हा गुढी शब्द आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये 2-3 ठिकाणी आला आहे. 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हा श्लोक झाला. आणि या श्लोकानंतर भगवंताने, हा 7वा श्लोक आहे आणि 8वा श्लोक आहे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातला, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हा जो 8व्या क्रमांकाचा श्लोक आहे ना 4थ्या अध्यायाचा, या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानोबारायांची जी ओवी आली आहे त्या ओवीमध्ये गुढी हा शब्द आला. माऊलींची ओवी अशी आहे, अधर्माची अवधी तोडी, अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात अधर्माची अवधी तोडी. गुढी उभारणं म्हणजे काय? थोडासा घशाचा त्रास आहे. गुढी उभारायची म्हणजे काय? सुखाची गुढी उभारायची म्हणजे काय? अधर्माची अवधी तोडी. अधर्मानं वागणाऱ्यांना त्या ठिकाणी तोडलं पाहिजे, सोडलं पाहिजे, अधर्माचा नाश केला पाहिजे, अधर्मापासून आपण दूर गेलं पाहिजे, अधर्माची मर्यादा मोडून टाकली पाहिजे, सोडून टाकली पाहिजे, म्हणजे अधर्माची अवधी तोडी. अधर्माची मर्यादा तोडून टाकली. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात भगवान श्रीकृष्ण जे अर्जुनाला सांगतात, भगवंताच्या मुखातला हा शब्द आहे, अधर्माची अवधी तोडी, म्हणजे अधर्माच्या मर्यादा तोडून टाकाव्या आणि दोषाची लिहिली फाडी, म्हणजे दोषाने लिहिलेले लिखाण फाडून टाकावे आणि मग सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. सज्जनाच्या हातातून मग गुढी उभारायची. महाराज एक लक्षात घ्या, इथे गुढी कुणी उभारावी
हे माऊली ज्ञानोबा सांगतात. गुढी तोच उभारू शकतो जो सज्जन आहे. आता हे आपल्या गुढीचं सोडा, आता आपण सकाळी पूजा करतो, गुढी उभारतो, गुढी काढतो, काय तो एक भाग बाजूला ठेवा. ते नववर्षाच्या स्वागताच्या प्रकारामध्ये ते आहे, तेच ठीक आहे. पण खरी सुखाची गुढी उभारण्याचा अधिकारी कोण आहे जर बघितलं तर माऊली ज्ञानोबा सांगतात, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. माऊली ज्ञानोबा सांगतात म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या सांगतात, अर्जुना मी काय करतो, मी अवतार घेतो आणि अवतार घेतल्यानंतर यदा यदा धर्मश्च ग्लानिर्भवति भारता, मी अवतार घेतो, युगानुयुगानु मी अवतार घेतो, युगायुगामध्ये मी अवतार घेतो. कशासाठी? भक्तांचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनाचा नाश करण्यासाठी मी सर्व करतो. पण मग पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय. आणि हे सांगत असताना मग साधू पुरुषाचं रक्षण करत असताना मी काय करतो, या जगतामध्ये सुखाचा विचार मांडतो आणि सर्वांना सुख प्राप्त करण्यासाठी सुखाची गुढी उभारायला सांगतो. पण ती सुखाची गुढी उभारते कोण? अधर्माची अवधी तोडी, बरोबर आहे. अधर्माचा मी नाश करतो, अधर्म सोडायला सांगतो. अरे पण मी त्याचा नाश केल्यानंतर पुढे त्याचं जतन, धर्माचं जतन कोण करणार? मी धर्माची मूर्ती आहे, बरोबर आहे, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. पण या धर्मानं वागण्यासाठी, अधर्माला टाकून देण्यासाठी जे संत सज्जन या जगतामध्ये अवतरले, त्यांच्या हाताने मी सुखाची गुढी उभारतो. माऊली म्हणतात, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. असं आहे महाराज, सुखाची गुढी सज्जनच उभारू शकतात. त्याचं कारण असं आहे, ज्याची गुढी उभारायची आहे, ज्याची स्थापना करण्याची आहे, त्याची माहिती असावी की नाही? माहिती असायला पाहिजे. मग खऱ्या सुखाची माहिती तुम्हा मला नाही महाराज. कारण आम्ही ज्याला सुख समजतो ते सुख नसते, आणि आम्ही ज्याला दुःख समजतो ते दुःख नसते. आम्ही ज्याला कडू समजतो ते कडू नसते, आणि आम्ही ज्याला गोड समजतो ते गोड नसते. माऊली ज्ञानोबा यांची ओवी आपल्याला माहिती आहे ना, विषय विषयादा प्रतिपाडू गोड परमार्थ वाटे करू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आम्हाला महाराज आमचं हित कशात हे कळत नाही ना. मग ज्याला हित कळत नाही त्याला सुख कळणार कसं? म्हणून तुम्हाला जगतामध्ये सुख कळत नाही, मग सुख ज्यांना कळते अशा सज्जनांच्या करवी गुढी उभारण्याचं काम देव करवून घेतो. म्हणून या भूमीमध्ये माऊली ज्ञानोबा म्हणतात, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. सज्जनांच्या हातातून धर्म कार्य करून घेतो, त्यांच्या हातून सुखाचा खरा सिद्धांत, सुख कुठे आहे, सुखाचा विचार काय आहे, सुख कशाला म्हणायचं, सुखाची प्राप्ती कशी करून घ्यायची, हा सर्व, यात सर्वाचा उहापोह, या सर्वांचं त्या ठिकाणी आकलन, या सर्वांची मांडणी कोण करतात? ते या सर्वांची मांडणी संत महात्मे करतात. अर्थात सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. माऊली ज्ञानोबा यांनी सुंदर प्रकाराने यात सज्जना करवी गुढी सुखाची उभवी असं सांगितलं. याचा अर्थ आहे सज्जनांच्या हाताने ही गुढी उभारल्या जाईल. कोणती? सुखाची, शांतीची, समृद्धीची, विजयाची, यशाची. ही सर्व गुढी उभारायची असेल तर ती सज्जना करवी उभारली जाईल. याचाच अर्थ सज्जन बनण्यासाठी माणसाने सज्जनाकडून सज्जनाच्या संगतीत राहावं लागेल. आणि मग सज्जनाच्या संगतीत राहिल्यानंतर सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. आणि सज्जन काय, दुर्जन काय, धर्म काय, अधर्म काय, खोल चिंतन आहे यावरती. पण थोडक्यात जर बघायचं झालं, अधर्माची अवधी तोडी. अधर्म काय? त्याला धर्म कळला त्याला अधर्म कळेल महाराज. धर्म म्हणजे काय हो? धर्म 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 जे आम्ही म्हणतोय, धर्म म्हणजे काय?
धर्माची सोपी आणि सुलभ व्याख्या जर मला विचाराल तर मी सांगेल, भावाने भावाशी भावाप्रमाणे वागर याला धर्म म्हणावं. भावाने भावाची आपल्याच भावाची संपत्ती लुटून घेणं, त्याला फसवणं याला अधर्म म्हणावं. बायकोने आपल्या नवऱ्याशी प्रामाणिक राहणं याला धर्म म्हणावं. बायकोने आपल्या नवऱ्याची फसगत करणं याला अधर्म म्हणावं. नवऱ्याने आपल्या बायकोशी चांगलं राहणं, तिचा विश्वासाला पात्र ठरणं याला धर्म म्हणावं. नवऱ्याने आपल्या बायकोची चेष्टा करणं या अर्थानं म्हणतो, खेळसाण करणं, तिची विडंबना करणं, तिचा उपमर्द करणं याला अधर्म म्हणावं. मुलाने आई वडिलांचा अपमान करणं हा अधर्म असेल तर आई वडिलाला सन्मानाने जगणं याला धर्म म्हणावं. धर्म आणि अधर्माच्या महाराज व्याख्या खूप सोप्या आहे, आम्ही त्या खूप क्लिष्ट करून ठेवल्या. संत वाङ्मयामध्ये मात्र या धर्माच्या व्याख्या सोप्या आणि सुटसुटीत केल्या आहेत महाराज. तुकोबाराय म्हणतात ना, धर्म काय आहे, आमचा धर्म काय, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. अहो जात पात यातायाती धर्म नाही विष्णुदासा, आम्हाला आहे का धर्म? तो नाही ना. उंचनीच्या गाई नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखुनी. त्यामुळे इथे जात पात सोळ ओळ याच्या पलीकडे जाऊन खरा धर्म कुठला आहे तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रमा मंगळ किंवा सानेगुरूच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर करा तो एकची धर्म, जगाला प्रेमर पावे. जगी जे आर्त अति विकळ, जगी जे आर्त अति विकळ तयाजा. जगी जे आर्त अति विकळ त्यांची सेवा करणं, त्यांना मदत करणं हाच धर्म आहे ना. काय तुकोबारायांनी हे सांगितलं नाही का? तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. मग धर्माची व्याख्या जर एवढी सोपी आणि सुटसुटीत असेल तर आम्ही त्याला क्लिष्ट का बनवलं? आम्ही त्याला एवढं अवघड बनवलं महाराज. तेवढं अवघड नाही. साधं सोपं जीवन जगत असताना नैतिकतेनं जीवन जगणं म्हणजे धर्माचं आचरण करणं. आणि अशा धर्मानं वागणं म्हणजेच अधर्माची अवधी तोडी. माऊली ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात, अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली फाडी. आणि जे अनैतिक कधी दोषाचं जे दूषणपद लिहिलं आहे ते फाडून टाकावं आणि महाराज सज्जनांच्या सोबत राहावं. ते माझे सोयरे सज्जन सांगाती. सज्जन शब्दाला म्हणून सांगतो, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया ठेविती टुवाची. या सज्जनांच्या जवळ राहावं महाराज. आणि मग या सज्जनांच्या संगतीनं, या सज्जनांच्या जवळ राहिलं, भगवत भक्तांच्या जवळ राहिलं की खऱ्या अर्थानं सुखरूप परमात्मा आपल्याला दिसेल. कारण सुख परमात्म्याच्या पायाशी आहे, सुख भगवंताजवळ आहे किंवा सुख संताजवळ आहे. दोनच ठिकाणी सुखाचा वास आहे महाराज, इतरत्र सुख नाही. महाराज म्हणतात ना, सुख वशे तुझे पायी, सुख वशे तुझे पायी, मज ठेवीतसे राही. सुख देवा तुझ्या पायापाशी आहे किंवा संतांच्या पायापाशी आहे. सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखील चरणांबुजे, चरणांबुजे, संतांची देखील चरणांबुजे. म्हणजे अर्थात सुख हे भगवंताजवळ आहे किंवा सुख हे संताजवळ आहे. इतरत्र जे सुख मिळत नाही आणि जे मिळते ते सुख नाही. आणि वाटलं तरी ते क्षणिक आहे, शाश्वत नाही. जगतामध्ये सुख नाही का? आज गुढीपाडवा आहे, आपण गुढी उभारली, घरी गोडधोड आहे, सुख आहे की नाही? आहे ना, आनंद आहे, सुख आहे. पण सर्वत्र आहे असं सांगता येईल का?
आजच्या दिवशी सुद्धा कुणाकुणाला दुःख आहे की नाही? आहे ना. कुणावर संकट आलं असेल की नाही? आलं असेल ना. येऊ नये पण आलं असेल ना. कुणाच्या घरी भांडण झालं की नाही? झालं असेल ना. होऊ नये पण झालं असेल ना. मी का सांगतोय? खरं सुख वेगळं आहे आणि व्यवहारातलं सुख वेगळं आहे. व्यवहारात म्हटलं सुख आम्हाला कदाचित मिळेलही, पण आम्हाला शाश्वत सुखासाठी गुढी उभारायची आहे. आणि ते शाश्वत सुखाची गुढी फक्त आणि फक्त माऊली ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये या ओवीतून सांगितलं. सज्जना करावी गुढी सुखाची उभवी. सज्जनांच्या साधू संतांच्या संगतीतच ते आपल्याला गुढी उभारता येईल. म्हणून देवा आम्हाला साधू संतांचाच संग लागू दे. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. न लगे धनमुक्ती संपदा, न लगे धनमुक्ती संपदा, संत संग देई सदा. म्हणून संतांची संगती लागू द्या महाराज. अहो संपत्ती धन धान्य हे तर आहेच आहे ना, पण सुख आहे असं म्हणता येईल का? बरेचदा मी उदाहरण सांगून गेलो. रावणाची संपत्ती किती, पण सुख आहे का? संपत्ती असेल पण सुख असेल असं नाही महाराज. रावणाची संपत्ती तुम्हाला माहिती आहे ना. आय कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, आय कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्त कोटी. ज्याचे 7 कोटी घर शुद्ध कांचनाची म्हणजे शुद्ध सोन्याची होते असा रावण, पण त्याला सुद्धा सुख मिळालं का महाराज? म्हणून संपत्ती असू शकते पण सुख मिळेल असं नाही. साम्राज्य असू शकते पण सुख मिळेल असं नाही. धनधान्य पुत्र असू शकतात पण सुख असेल असं नाही. धृतराष्ट्राला किती मुलं? 100 पुत्र. राज्य राज्यही. रावणाला राज्य राज्यही. किती बायका? जाऊ द्या आता त्यात पडायचं नाही आपल्याला. थोडक्यात काय, धन धान्य संपत्ती सर्व जरी असलं तरी सुख असेलच असं नाही. मग सुख आहे कुठे? सुख आमच्या संतांच्या ठिकाणी आहे महाराज. सुख साधूंच्या ठिकाणी आहे. सुख सज्जनांच्या ठिकाणी आहे. गरिबी असेल पण सुख, तुकोबारांचं बघा ना. तुकोबारा म्हणतात ना, माझ्याकडे काय आहे? गरीब तुकोबारांच्या घरी जेवायची व्यवस्था नव्हती, जेवणाची सोय नव्हती महाराज. दरदलित कन्या आपल्याला माहिती आहे, आपण ते चिंतन केलं आहे, मी सांगणार नाही. पण ते तुकोबाराय सांगतात, अरे सुख सुख घेऊन काय मिळणार? सुखाचे अलंकार आम्ही घातले. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख प्राप्त झालं असं म्हणतात माऊली ज्ञानोबारायांना. आळंदीमध्ये कोणी माधुकरी द्यायचं नाही हो. एक वेळचं जेवण मिळायचं नाही ते ज्ञानोबा माऊली म्हणतात. अवघाची संसार सुखाचा करीन. व्यापकत्वानं विचार करा, किती मोठी प्रतिज्ञा आहे महाराज. ज्यांना 2 वेळचं जेवण मिळत नाही, अहो ज्यांची काही लायकी नाही अशी त्यांची अवहेलना करतात, असे माऊली ज्ञानोबाराय वरवर जरी त्यांचं जीवन दुःखद कष्टप्रद आणि दुःखद दिसत असलं तरी प्रतिज्ञा बघा ना, अवघाची संसार सुखाचा करीन. म्हणजे असा सुखाचा संसार करण्याची ज्यांची कुवत आहे, ज्यांची पात्रता आहे, त्यांच्या हाताने गुढी उभारल्या गेली पाहिजे. तेच या ओळीमध्ये आला आहे. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. म्हणून अशा सज्जन साधू संतांचा संग आम्हाला घडू दे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. संतांचा संग लागू दे. संतांचे संगती मनोमार्ग गती. आणि मग त्यांचा संत संग लाभला की मग ऑटोमॅटिक जो सुखरूप भगवंत आहे ना तो आम्हाला मिळेल. संतांचे संगती मनोमार्ग गती. आकाळा वासरी पती येणे पंते येणे पंते. आणि मग देव प्राप्त होईल, सुखरूप परमात्मा प्राप्त होईल. खरं सुख कशात आहे ते कळेल. आणि मग एकदा का खरं सुख कळलं की मग
सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. खरं सुख प्राप्त होईल, खरा आनंद प्राप्त होईल आणि खरा आनंद आणि खरं सुख प्राप्त झाल्यानंतर मग गुढी उभारल्या जाईल. जी गुढी विजयाची असेल, जी गुढी यशाची असेल, जी गुढी आनंदाची असेल, नाही का, जी गुढी सुखाची असेल. आणि मग जीवनामध्ये अशी यशाची, सुखाची, आनंदाची, विजयाची, संपन्नतेची, समृद्धतेची गुढी उभारण्यासाठी सज्जनांचा सहवास लाभावा, संत संगतीचा सहवास लाभावा, साधूच्या संगतीचा सहवास लाभावा, जेणेकरून परमात्मा प्राप्तीचा आनंद मिळावा. यासाठी काय करावं लागेल? संगतीला व्हायसाठी संत आहेत कुठे? ते तर कठीण आहे महाराज. संत समजणं कठीण आहे, मिळणे कठीण आहे. दुर्लभो मानुष होदे होदे इनाम क्षणमुग्रे तत्रावी दुर्लभो म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शना. संत मिळणं, साधू मिळणं कठीण आहे आणि मग ते कठीण असल्यामुळं त्यांची भेट होणंही कठीण आहे. आणि म्हणून त्यांची भेट होणं जरी कठीण आहे तरी त्यांनी दिलेलं वाङ्मय तुमच्या आमच्या समोर आहे. म्हणून माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचावी, तुकोबारायांची गाथा वाचावी, नाथ महाराजांचं भागवत वाचावं. या संतांच्या वाङ्मयीन संगतीच्या जवळ आपण राहिलो, यांच्या वाङ्मयाची जर संगत केली तर सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. आपल्या जीवनामध्ये सुद्धा गुढीपाडवा खऱ्या अर्थानं साजरा होईल आणि आपलं जीवन यथार्थ कृतार्थ होईल याची मला खात्री आहे. कारण माझा संत वचनावर विश्वास आहे. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत असताना आपल्या जीवनामध्ये सुद्धा सज्जनांची संगत लाभावी, खऱ्या सुखाची आपल्या सर्वांना प्राप्ती व्हावी आणि भगवत भक्तीकडे आपलंही काही अंशी का होईना मन लागावं एवढीच आज प्रार्थना करतो, शुभेच्छा देतो आणि गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. एकदा माऊली ज्ञानोबारांचं भजन करू आणि थांबू. ओम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.